नमस्कार, लालबागची सिद्धी या युट्यूब चॅनलमध्ये मी सिद्धी कदम तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण आलो आहोत लालबाग मधल्या पहिल्या चैत्र नवरात्रोत्सवला, लालबागच्या कुलस्वामिनीला. लालबागमध्ये पहिल्यांदा चैत्र नवरात्रोत्सव साजरा होतोय. चैत्र नवरात्रोत्सव म्हणजे ही चैत्रातली नवरात्र आहे, जी गुढीपाडवा ते रामनवमी अशी असते. आपण देवीचं आता दर्शन घेऊया. ही देवी नक्की कुठे विराजमान झाली आहे ते सांगायचं झालं तर ही देवी करी स्टेशन जवळ जिथे जपाची देवी बसते तिथेच रामदूत रहिवासी संघ आहे. त्याच चाळीच्या पुढे तुम्ही चालत आलात तर ह्या देवीचं मंडप तुम्हाला दिसेल. आणि अजून एक लोकेशन सांगायचं झालं तर इथे दाजी परब सभागृह आहे. त्याच्या बरोबर काही अंतरावर ही देवी विराजमान आहे. तर मला देवीचं दर्शन घेण्याची उत्सुकता आहे. आपण ओटी सुद्धा आणली. आपण देवीचं दर्शन घेऊया, चला. तर आपण देवीकडे बघितलं. देवीचं अतिशय मनमोहक रूप आपल्याला दिसतंय. खरंच देवीच्या या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर इतकं प्रसन्न वाटतंय ना. आपण पहिल्या देवीची ओटी भरूया. माझं खरंच मन भरत नाहीये देवीकडे बघून. आपण आधी दर्शन घेऊया. तर आत्ताच मी देवीचं दर्शन घेतलं. तुम्ही देवीचं रूप बघितलत ना तर खरंच अतिशय म्हणजे असं सजीव वाटतं. असं वाटतं देवी आपल्याकडे बघते. तर ह्या देवीला ज्या हातांनी घडवलंय तर ते सुप्रसिद्ध मूर्तिकार प्रथमेश घाडगे दादा आपल्यासोबत आहेत. तर नमस्कार दादा, नमस्कार. लालबागची सिद्धी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. दादा, काय सांगाल की चैत्र नवरात्रोत्सव ह्यावर्षी करायचं, कशी संकल्पना सुचली आणि कशी देवीने तुम्हाला ही मनात इच्छा पुरवली? खरं बोललं तर चैत्र नवरात्र करायचं असं म्हणजे मी असं काही प्लॅन नव्हता केलेला. पण खूप वर्षांपासून मला असं की देवी माझ्या घरी बसावी, बसवावं. तर नवरात्रीमध्ये पॉसिबल नव्हत्या होत गोष्टी. कारण गणपती आणि नवरात्री कंटिन्युअसली आमच्या कारखान्यातच जातात आणि त्यानंतर म्हणजे जपाची देवी म्हणून जिथे मी लहानाचा मोठा झालो, जपाची देवी, गणेश गल्लीतली. तर त्या देवींना वस्त्र परिधान करण्याचं माझ्याकडे काम असतं. त्यामुळे टोटली माझं त्याच्यात शेड्यूल बिझी होतं. मग त्यामुळे मी अ, जरी घरी देवीची मूर्ती बसवली, तर त्यामुळे मला तिची सेवाच करता नसती आली. आता चैत्र नवरात्र असं मग मी हे कारण आपल्यात माझी कुलदैवता तुळजाभवानी आहे. तिचाही उत्सव चैत्रात होतो. आई एकविरेचा उत्सव चैत्रात होतो. बोलले हे नवरात्री पण आपण करू शकतो. तर ह्या नवरात्रीत आपण ती स्थापना करू. कारण ह्या नवरात्रीत देवीच्या विविध नवरूपांची पूजा केली जाते. आणि त्याच अनुषंगाने मी ठरवलं, की चैत्र नवरात्री करीन म्हणजे जेणेकरून मला तिची व्यवस्थित पूजा करता येईल आणि छान असा टाईम देता येईल, स्पेंड करता येईल व्यवस्थित म्हणून मी केलं. कारण मला माझा खूप जीव आहे देवीवरती म्हणून. बरं. तुम्हाला दुसरा प्रश्न असा विचारावासा वाटतो, की देवीला पाहता क्षणी म्हणजे आपल्या एखाद्या आईकडे बघावं असं वाटतं. इतकं साम्य आपल्या मानवी रूपात आणि देवीत दिसतंय. तर देवीच्या मूर्तीची काय वैशिष्ट्य सांगाल, की मूर्ती घडवताना कसे-कसे अनुभव तुम्हाला आले? खरं बोलायला गेलं तर जेव्हा नवरात्र बसवायचं ठरवलं मी हं. आणि घेतलं तसं तिने सहजासहजी असं हे रूप मला नाही आणून दिलं. आता लोकांना दिसतंय ते. पण ते घडवताना तेवढेच मला त्याच्यात प्रॉब्लेम्स आलेत. तेवढ्याच तिने परीक्षा घेतल्यात, खूप परीक्षा घेतल्यात आणि त्याच्यानंतर तिने तिचं हे रूप घडवलंय आणि ते घडवताना म्हणजे अक्षरशः खूप म्हणजे बोलाल ना, की एक-एक टाईमिंगला शांत बसणं, की कसं होईल सगळ्या गोष्टी. म्हणजे एकदा काहीतरी चेहऱ्याचाच प्रॉब्लेम व्हायचा, एकदा काहीतरी असं म्हणजे विविध गोष्टी समोर यायच्या आणि ते करता-करता मग लास्टला फायनली मी तिला सांगितलं, की "बाबा आता करून घे, मान्य कर. खूप दिवस कमी राहिलेत माझ्याकडे आणि तुझी मूर्ती आता करून घे, कारण मला उत्सवाला वेळ नाही भेटणार पुढे." तेव्हा कुठे ती शांतपणे तिने मला तो चेहरा बसवून दिला, तिचं काम करून घेतलं आणि अशापणे ती उभी राहिली आणि ती बनवताना माझं हेच वैशिष्ट्य होतं, की छोटीशी 1.5 फुटाची, 2 फुटाची मूर्ती न बसवता अशी मूर्ती बसवायची, की जिला बघताच, की लोकांना साक्षात अ, आई जगदंबा इथे उभी आहे असं दिसलं पाहिजे. म्हणजे आपल्याच साइजची जी आपली ह्युमनची साइज आहे प्रॉपर जी 5 फूट, हं, हं, 5.5 फूट हं. त्याच साइजमध्ये बनवावं जेणेकरून समोरून उभा राहणाऱ्याला बघणाऱ्या भक्ताला पण तिच्याकडे नजरेला नजर मिळवता येईल आणि असं वाटेल, की हां, आपल्या म्हणजे बाजूला कोणीतरी सजीव रूपातच उभा आहे हं. आणि तोच भास होतो आणि
मला बोलता येत नाही की म्हणजे मी काम केलं त्या गोष्टीवरती आणि काम करताना खूप गोष्टी फेस केल्यात मी त्याच्यावरती. पण त्या सांगू शकत नाही मी आता शब्दात, की बरोबर. बोलताना मला त्या गोष्टी खूप असं म्हणजे फील होतात. पण तिने करून घेतलं आणि माझी इच्छा होती आणि आता जेव्हा लोकं येतात, समोर उभे राहतात तिच्या आणि तिचं साकडं त्यांचं सांगतात, त्यांचे भरलेले डोळे, त्यांचे इतक्या लांबून-लांबून लोकं येतात. तर मी हे कधी हे नव्हतं केलं, की मला खूप प्रसिद्ध व्हायचंय नाही तर काही नाही. मी ऑलरेडी तिने मला एवढ्या उंच शिखरावर बसवलेलं आहे, की मला अजून तिच्या माध्यमातून काही प्रसिद्धी हवी होती असं काहीच माझं ध्येय नव्हतं. पण तिने स्वतःच एक आपली अशी आयडेंटिटी केली ना, की आज संपूर्ण मुंबई नाही महाराष्ट्रातून लोकं तिला बघण्यासाठी येतात एका तिच्या फोटोवरती आणि हे मला खूप समाधान वाटतं, की तिने एक तिचा साक्षात्कार दाखवलाय आणि माझ्या घरात येऊन ती विराजमान झाली. तर ह्याच्यापेक्षा कोणतीच मोठी गोष्ट नाही माझ्यासाठी. बरोबर. आणि मी आता हेच मागेन, की असंच कायमस्वरूपी तुझी सेवा करण्याची मला संधी दे. बरं. तुमच्या डोळ्यात पाणी आलंय बोलताना. म्हणजे ते इतक्या दिवसांचा तुमचा तिच्यासोबतचा प्रवास आहे. मला सांगा मूर्ती घडवताना किती दिवसांचा हा कालावधी होता, की तुम्ही आईची मूर्ती घडवत होता? कंप्लीट 1.5 महिने झाले असतील. मी 1.5 महिने तिच्याबरोबर संलग्न आहे. म्हणजे कंटिन्युअसली बाहेरून आलं, की काय बनवलंय आज? ही बोटं बनवली नाहीत नीट, हे आर्ट केलं नाही, मग ते स्वतः करा, हे करा. म्हणजे एक-एक तिच्या पायांच्या नखापासून तिच्या डोक्यापर्यंत एक-एक गोष्ट मला परफेक्टच हवी होती. आणि ती मी करून आणि तिने सुद्धा करून घेतली, की तिला ते घडवायचंच होतं रूप, की 2026 मध्ये तिला एका वेगळ्या रूपात माझ्याकडून लोकांपर्यंत जायचं होतं आणि खरंच बोलायला तर इतकं म्हणजे शब्दात खरंच सांगू शकत नाही मी, की एक एवढं चांगलं रूप तिने घडवून घेतलंय आणि माझ्या ह्याच्यात ती खंबीरपणे पाठीशी उभी आहे आणि ह्याच्यापेक्षा माझं भाग्य कोणतंच नाही. आयुष्यात माणसं पैसा कमवतील, पण मी देव कमवलाय, माझ्या घरात आणलाय, ह्याच्यापेक्षा माझं कोणतंच मोठं भाग्य नाही आणि कायमस्वरूपी मी जोपर्यंत माझ्या ह्याच्यात प्राण राहतील, तोपर्यंत मी तिची पूजा अर्चना करीन. बरोबर. दादा मूर्तिकाराचे जे हात असतात ते खरं तर एक मूर्ती घडवतात. लोकं त्यांना बघतात, लोकांना प्रसन्न वाटतं. पण त्याचा जो प्रवास असतो, तो त्या जिद्दीचा प्रवास असतो. त्याच्या मनात जी कल्पना असते, की कसं दिसलं पाहिजे. अ, हा खूप मोठी गोष्ट आहे ॲक्चुअली ही आणि आपण दुसऱ्यांसाठी मूर्ती देतो ही खूप सोपी गोष्ट असते. ती लोकं आपल्याला काही ॲडवाईस देतात. पण जेव्हा स्वतःसाठी स्वतःच्या घरी मूर्ती बसवायची असते, तेव्हा एक वेगळं फिलिंग असतं. तर तुमच्या मनात काय भावना होत्या, की आपल्या घरात देवी येतीये आणि दुसऱ्यांच्या हातात जेव्हा आपण देव देतो ना, दुसऱ्यांच्या घरी बसवण्यासाठी ते वेगळं, पण स्वतःसाठी आपण जेव्हा करतो ते वेगळं. तर त्याबद्दल काय सांगाल? अगदी बरोबर. कारण काय आहे ना, मी ॲक्चुअली जेव्हा माझ्या मूर्त्या घडतात ना, तेव्हा माझा हाच मोटिव्ह असतो. भले आपण दुसऱ्यांना जरी देतो, तरी त्या मूर्तीमध्ये कुठेही जाऊ देत. त्या त्या भावना लोकांना तिथे आल्या पाहिजेत तिच्याकडे बघताना. आणि सेकंडली जेव्हा माझ्या घरी मूर्ती बसते, तेव्हा मला खूप छोटे-छोटे बारकावे मी त्याच्यामध्ये बघितले. कारण काय आहे ना, की मी लोकांपर्यंत आत्तापर्यंत मी दुसऱ्यांना देत होतो. आता माझ्या स्वतःच्या घरी हं, विराजमान होतं बोलल्यावरती मला परफेक्शन हवं होतं त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये. कारण काय आहे, की लोकं विचार करणार जर आपण दुसऱ्यांना देतोय हं. आणि स्वतःच्या घरी जर आपण थोडंसं पण इकडे-तिकडे झालं, तर येणारा प्रत्येक भाविक असा असा बघतो ना, की त्याच्या डोळ्यात ना एकतर प्रश्न असतात, एकतर काहीतरी तो देवीला मागत असतो, सांगत असतो, अश्रू दिसतात. भरपूर लोकांना आत्ता मी आल्यानंतर इथे रडताना पाहिलं आणि त्यांचे अश्रू बघून कुठेतरी आम्हाला पण वाईट वाटतं, की असेल म्हणजे किती देवाशी आपण एकनिष्ठ होतो आणि मलाच वाटलं नाही, की असं काहीतरी माझ्याकडनं घडेल. माझा जो आणि ह्याच्यात समाधान असं वाटलं, की जे मला पाहिजे होतं ना, ते मला लोकांच्या नजरेत दिसलं. बरोबर आहे. त्यामुळे तिथेच मी सगळं मला असं वाटलं, की मी जिंकलो त्याच्यामध्ये बरोबर आहे. आणि मला ह्याच्यात जिंकणं हे नव्हतं, पण तिथे जे समाधान असतं ना, की हां, मी केलं काहीतरी ना, त्याचा मला मोबदला मिळाला आणि हे माझ्यासाठीच नाही, तर सगळे येणाऱ्या भक्तांच्या नजरेत दिसतंय आणि लोकं कुठून-कुठून येतायत. पनवेल, नाशिक, गुजरात, बरोबर. त्याच्यानंतर विरार म्हणजे आणि लिटरली शोधत येतायत. असं नाही, की इथे बसले, लालबागला फिरतायत, लालबागवरनं परत अक्षरशः शोधत-शोधत येतात आणि इथे बरोबर. भेटले, की मग हां, भेटली बाबा. जिला भेटायचं होतं तिला एका फोटोवरती. म्हणजे समोर बघितल्यावरती तर लोकांचं काय होत असेल बरोबर. खरं तर भक्तांकडून मिळणारं कौतुक ही तुमची पोचपावती आहे. पोहोचतात. तर दादा आत्ता गुढीपाडवा ते रामनवमी नक्की काय-काय कार्यक्रम होणार आहे? तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? जेणेकरून लोकांना दर्शनासाठी येता येईल? बरोबर. गुढीपाडव्यापासून आता रामनवमीपर्यंत आपल्या गुढीपाडव्याला प्राणप्रतिष्ठापना झाली. त्याच्यानंतर
संध्याकाळची महाआरती आणि आपण 2 दिवस काही कार्यक्रम ठेवलेले होते. कारण थोडंसं डेकोरेशनचं काम हे ते राहतं त्याच्यामुळे. आणि आजच्या दिवशी पण आम्ही गरबा वगैरे असणार आहे संध्याकाळी. हं. आणि आपला ह्याच्या षष्टीला आपला गोंधळ आहे धार्मिक. सप्तमीला आपलं महाकुंकुमार्चन आहे आणि नवमीला आपलं होम हवन आणि दशमीला आपलं विसर्जन होईल. असं आपण प्लॅन केलं. म्हणजे मी सगळे कार्यक्रम जे आहेत ते एकदम पारंपरिक आणि ह्याच्यामध्येच केलेत. आणि मॉर्निंगला आपली सकाळी 4-4:30 ला काकड आरती होते आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळे आपापल्या ह्याच्यात कामाला लागतो. बरोबर. वस्त्र वगैरे तिथं रात्री सगळं ब्रह्ममुहूर्तावरतीच चेंज होतं. तर असे सगळे म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी सात्विकता आणि पारंपरिकता असेल त्याच आम्ही फॉलो करतो. आता तिचे विविध रूपं बघायला मिळतील. आता जास्त नाही तर चैत्र आहे आणि चैत्रात एकविरेची सुद्धा यात्रा असते. मग तिला कोळी रूपात आम्ही एकदा सजवणार आहे तिला. ती एक स्पेशालिटी असेल. त्याच्यानंतर गोंधळा दिवशी प्रॉपर तिला बोलतात ना तुळजाभवानीच्या रूपामध्ये म्हणजे साक्षात तिला नऊवारीमध्ये त्याच्यानंतर ती पानांची वेणी वगैरे त्याच्यामध्ये त्या गेटअपमध्ये आम्ही तिला प्रॉपर तयार करणार आहे. तर ते सुद्धा विशेषतः असेल लोकांना. आणि लोकांना असं आहे की बरेचशी लोकं विचारतात की तू एवढा छान ड्रेपिंग करतो बाकीच्या देवींना. पण मी तिला तसंच उभं केलेलं. मला जसं पाहिजे होतं सिंपल आणि सोबरमध्ये. म्हणजे एक तिची सिग्नेचरच आहे. तीच ठेवायची आहे मला. फक्त जी पारंपरिक वस्त्र अलंकार आहेत म्हणजे कोळी पॅटर्नमध्ये, नऊवारीमध्ये तेच मी अलंकार तिला आपले जे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन अलंकार आहेत तेच मी तिच्यावरती फॉलो करणार. बरोबर. दादा एक शेवटचा प्रश्न की तुम्ही शिवाई आर्ट्सचे सुद्धा तुम्ही सर्व आहात. तर तुम्ही आताच म्हणालात की तुम्ही ड्रेपिंगचे वगैरे पण क्लासेस घेता. तर असे बरेच आहेत की आता आईच्या समोरच कोणाला जर चांगला मार्ग मिळत असेल कुठून त्यांची इच्छा अगदी. पूर्ण करण्याचा, तर त्यासाठी तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने क्लासेस घेतात आणि तुमचं मूर्ती घडवण्याचे वगैरे कुठे कार्यशाळा आहेत? ॲक्चुअली मी एक प्रॉपर आर्टिस्ट रूलर जरी झाले, जसं गणपतीला 64 कला अवगत होत्या, तशाच बरोबर. टाईपमध्ये त्यांनी मला वरदान दिलेलं आहे. तर मी अ, गणपतीच्या मूर्त्या घडवतो, मोठ्या, छोट्या. त्याच्यानंतर आपल्या देवीच्या मूर्त्या घडतात आणि त्याच्यानंतर मी ड्रेपिंगचे क्लासेसही घेतो. म्हणजे बऱ्याचशा मुलांना ह्या गोष्टी शिकायच्या आहेत आणि बरोबर. त्यांना तो प्लॅटफॉर्म नाही मिळत आहे. हां, मी पेड ठेवतो, पण त्याची अमाउंट एक सर्टन आहे, की त्याच्यामध्ये मुलं शिकू शकतील आणि पुढे त्यांच्या फ्युचरमध्ये काहीतरी करतील. तर त्याचे ड्रेपिंगचे क्लासेस आहेत. मग त्याच्यामध्ये देवीचं ड्रेपिंग आहे, गणपतीचं ड्रेपिंग आहे. त्याच्यानंतर पार्लरचा मी मेकअप आर्टिस्ट सुद्धा आहे. तर मेकअप मी ब्रायडल सुद्धा करतो आणि त्याचे क्लासेसही घेतो. आणि ओके. त्याच्यामध्ये सुद्धा प्रोफेशनल ड्रेपिंग ज्या लेडीज म्हणजे घरी प्रॉपर नऊवारी बोला, त्याच्यानंतर सहावारी बोला, त्या कशा वेअर करायच्या आहेत, बॉक्स फोल्ड, साउथ फोल्ड ह्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी मी माझ्या क्लासेसमध्ये कव्हर करतो. आणि तुम्हाला सुद्धा चांगली संधी आहे आणि मी खूप अफोर्डेबल रेट ठेवलेले आहेत, की जेणेकरून आपल्या सर्वसामान्य लोकांना ते शिकून त्याच्यातून काहीतरी पुढे करता येईल. कारण आता लग्न बोललं तर सगळे घरातले 10-15 लेडीज तर आरामात रेडी होतात. मग त्याच्यामध्ये साइडच मेकअप असो, कोणी साडी शिकलं तर साडीमध्ये परफेक्ट होईल, कोणी मेकअपमध्ये परफेक्ट होईल, कोणी हेअरमध्ये परफेक्ट होईल. अशा प्रकारे मी दिलाय आणि नक्कीच तुम्ही त्याचा संधीचा फायदा घ्या, की जेणेकरून तुमच्या फ्युचरमध्ये तुम्हाला त्या गोष्टी उपयोगी पडतील. आणि नक्कीच शिवाई आर्ट्सला फॉलो करा. लालबागच्या सिद्धी चॅनलला सुद्धा फॉलो करा. खूप छान उपक्रम आहे आणि इतकं सोपं नसतं, की प्रत्येक ठिकाणी जाऊन आपला तेवढा वेळ देऊन त्या व्हिडिओ बनवून, एडिट करून तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणारे हेच आहेत. मग त्याचमुळे तुम्ही इथेपर्यंत पोहोचता. तर खरंच मनापासून आभार, की म्हणजे आमचे प्रत्येक जे होणाऱ्या गोष्टी, हालचाली, देवाचं दर्शन त्या लोकांना घरी बसवून तुम्ही देता. दादा तुमच्यामुळे खरं तर आम्हाला पहिल्यांदा लालबागमध्ये चैत्र नवरात्रोत्सव बघायला मिळाला. नाहीतर लालबाग गणपतीसाठी प्रसिद्ध आहे, पण आता देवींसाठी सुद्धा लालबाग प्रसिद्ध होणारच आहे. तर खूप खूप धन्यवाद. आणि दादांचा नंबर, त्यांचा जो इन्स्टा पेजचा आहे नाव, ते सुद्धा मी लिंक करेन खाली कमेंट बॉक्समध्ये देईन. तर नक्की तुम्ही वेळात वेळ काढून ह्या देवीला भेट द्या. रामनवमीपर्यंत देवीचा उत्सव इथे सुरू आहे, तर नक्की भेट द्या. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लालबागची सिद्धी आणि शिवाई आर्ट्स या दोन्ही चॅनलला नक्की फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि देवीचा आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा नक्की पूर्ण होतील. आई राजा उदो उदो. हो, लालबागच्या कुलस्वामिनीचा उदो उदो.